आपल्या आनंदाचं क्षण इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी वापरले तर तो आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होतो, याचाच प्रत्यय नुकताच डुबेवाडी आदिवासीवाडी येथे आला. नांदगाव येथील कार्तिक निखिल कोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही आलिशान पार्ट्या न करता हा दिवस आदिवासी बांधवांसोबत साजरा करून कार्तिकचे वडील निखिल कोंडे आणि आई प्रगती कोंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. डुबेवाडी आदिवासीवाडी येथे आदिवासी बांधवांसोबत कार्तिकचा वाढदिवसाचा केक कापून त्यांना कोल्ड्रिंक्स तसेच स्वादिष्ट जेवणाचे अन्नदान करून साजरा केला. कार्तिकचा वाढदिवस गरजूंसोबत साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र एका व्यक्तीला हे नियोजन करणे आव्हानात्मक होते. अशा वेळी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी स्वीकारली. ग्रुपच्या या एकजुटीमुळे एक अविस्मरणीय कार्यक्रम साकार झाला. मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी स्थानिक आदिवासी बांधवांच्या मदतीने स्वतः तिथे स्वादिष्ट जेवण तयार केले. यामुळे परिसरात उत्साहाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्याने मुलांच्या चेहऱ्यावर देखील ओसंडून वाहणारा आनंद पाहून उपस्थितांचं मन भरून आले. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटवणे हाच खरा वाढदिवस असतो, अशी भावना यावेळी निखिल कोंडे यांनी व्यक्त केली. सर्वप्रथम नमस्कार. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी मित्र सर्व मॉर्निंग ग्रुपचे मित्र परिवार आणि ग्रामस्थ सगळे डुबेवाडी आदिवासी सर्व ग्रामस्थ सर्व मी वनभोजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या सह कुटुंब परिवाराने पार पडलेला आहे. मी सर्वांचे धन्यवाद देतो. असंच माझ्यावर आशीर्वाद असू द्या. राजकारण असो, समाजकारण असो, क्षेत्र कोणतेही असो, अत्यंत हुरहुरीने काम करणारे मॉर्निंग ग्रुपचे सेक्रेटरी मान्य श्री निखिल जी कोंडे यांचे सुपुत्र कुमार कार्तिक याचा आज वाढदिवस आपण इथे साजरा करीत आहोत. प्रथमतः या वाढदिवसानिमित्त मी समस्त नांदगाव विभाग मराठा समाज, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नांदगाव, माझ्या सावंत परिवारतर्फे तसेच मॉर्निंग ग्रुपतर्फे त्याला मी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्याला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो हीच मी बालवर्षांनी प्रार्थना करतो. या निमित्ताने आज निखिलजी कोंडे यांनी अन्नदानाचं एक पवित्र दान इथे केलेलं आहे. डुबेवाडी आदिवासीवाडी इथे असंख्य लोकांना यांनी अन्नदान केलेलं आहे. खरोखर निखिलजी कोंडेंनी केलेल्या महान कार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. याही पुढे आज कार्तिकचा माझा 6वा वाढदिवस असेल, पुढच्या वर्षी ज्यावेळेस 7वा वाढदिवस असेल तर निखिलजी कोंडे यांनी अशाच प्रकारे गोरगरीब जनतेला शैक्षणिक साहित्य देऊन म्हणा किंवा त्यांना संसारोपयोगी साहित्य देऊन सहकार्य करावं हीच विनंती करतो आणि थांबतो. जय. मगाशी आपण केक कापत असताना ताऊंनी मला जे सांगितले की दरवर्षी प्रमाणे असंच बर्थडे साजरा करा आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. मी नक्की सुधीरभाई सावंत मनाला मान ठेवून आपण पुढच्या वर्षी आपण शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम करून त्याची दायित्व इथे